नमस्कार. काकूंच्या षष्ठब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त आपण सगळेजण जमलेलो आहोत. काकूंच्या कुटुंबियांच्या वतीनं मी विलास गावस्कर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आत्ताच मनोगतं संपलेली आहेत आणि मी सुद्धा काकूंचं अभिष्टचिंतन करतो. या चांगल्या सोहळ्याच्या प्रसंगी आपण सगळे जमलेले आहात आणि आपण फार आतुरतेनं वाट बघत आहात की काकूंची दुधावरची साय म्हणजे नात आता एक गाण्याचा कार्यक्रम सादर करते आहे. सुरुवात भक्तिसंगीताने आपण करतो आहे. आता भक्ती म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर पांडुरंग आठवतो, विठुराय आठवतो, विठू माऊली आठवते, कारण ती तुमची आमची सर्वसामान्यांचा देव आहे असं वाटतं. साक्षात नामदेवांनी सुद्धा म्हटलेलं आहे, काळी लंगोटी हाती काठी, बोले थेट महाराजा मराठी. ज्ञानेश्वरांनी आपल्या 996 स्फुट रचनांपैकी इतक्या अलौकिक रचना केल्या आहेत. त्यापैकी एक रचना ही इतकी उत्कट आणि इतकी वेगळी आहे ना की त्याच्यामध्ये भक्तीचा पूर्ण परिपाक जणू काय उतरलेला आहे असं वाटतं आपल्याला. पण याच्यामध्ये द्वैत अद्वैत म्हणजे काय याचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरांचं उत्पत्ती मुळात कुठून झाली याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रात ते कसे आले, कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू त्याचा त्यामागचा उल्लेख आहे. किंवा मग शब्दविण संवादू दुजेविण अनुवादू हे नेमकं काय प्रकरण आहे. त्याचबरोबर चराचरामध्ये वापलेला हा परमेश्वर आहे. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे. म्हणजे चराचरात व्यापलेला परमेश्वर आहे. तो ज्यावेळेला आपल्याला भेटतो, वेगळ्या स्वरूपामध्ये भेटतो, त्यावेळेला त्या तेजानं आपण इतकं लखलखून जातो की ती पाषाण मूर्ती ही काळी आहे की सावळी आहे याचंही आपल्याला भान राहत नाही. तर त्या तेजाने आपण लखलखीत होऊन जातो. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती हे शब्द आपल्याला शेवटी म्हणावे वाटतात. इतके भक्तीचं अलौकिक रूप त्या गाण्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आता भक्तिरसातून आपण थोडं प्रपंचात येऊया. प्रपंच म्हटलं की संसार आला आणि संसार म्हटलं की राग रुसवे किंवा हे सगळं आलंच. एरवी नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत असं म्हणणारी ती ज्यावेळेला तो रागावतो त्यावेळेला मात्र व्याकुळ होते. संसारामध्ये प्रपंचामध्ये हे अगदी ओघाने आलंच. आमचं भांडण होत नाही असं जगातला कुठलाच नवरा म्हणणार नाही किंवा कुठलाच नवरा बायको म्हणू शकणार नाही. कोणी जर म्हणत असेल तर नक्की ती थाप असेल. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाही ते नक्कीच पटत असेल. अगदी पुलंनासुद्धा जर असा कोणी पुरुष भेटला ना, तो म्हणतो आहे की आमचं कधीच भांडण होत नाही आणि वादविवाद होत नाही, तरी पुलं नक्की त्यांना म्हटले असते मी टिळक किंवा लकडी पुलाच्या मध्यावर त्याचा जाहीर मुका घ्यायला तयार आहे. आणि जर असं स्त्रीने सांगितलं असतं पुलंना तर पुलं म्हटले असते की मी सुनीताबाईंकडून ओटी भरून घेईन त्याची. त्यामुळे हे अगदीच नॉर्मल आहे. सुरुवातीला आपल्याला पाडगावकर म्हणतात तसं वाटतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. त्याचप्रमाणे भांडणं किंवा थोडे रुसवे फुगवे हे सुद्धा सेम असतं. पुढचं गाणं आपण ऐकतो आहे, शब्द गदिमांचे आहेत. गदिमांना आपण आधुनिक वाल्मिकी तर म्हणतोच, पण त्याचबरोबर गदिमांची भावनांचं प्रगटीकरण करण्याची पद्धत ही इतकी अलौकिक आहे, इतकी छान आहे ना की खरंच असं वाटतं की स्त्रीसुलभ ज्या संवेदना आहेत किंवा स्त्रीसुलभ जे मन आहे ते कागदावरती त्यांनी किती छानपैकी उतरलेलं आहे. का रे दुरावा का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. बाबूजींचं संगीत आहे, यमन रागातलं हे गाणं आहे आणि स्वर आशाताईंचा आहे. आता भक्तिसंगीतातून आपण प्रपंचाकडे आलो, पण जोपर्यंत ढोलकीची थाप मिळत नाही ना तोपर्यंत आपल्याला थोडंसं अपूर्ण झाल्यासारखं वाटतं. म्हणजे भक्तिरसातून शृंगाररस हा सुद्धा आपल्या आयुष्याचा तितकाच एक महत्त्वाचा भाग झाला आहे. आणि आपण मराठी लोक तर लावणीसाठी वेडेपेसे आहोत. आता लावणी म्हटलं की साहजिकच ठसका आला. ठसका म्हटलं की आशाताई आल्या. आणि त्याचबरोबर शांताबाई शेळकेंचं एक महत्त्वाचं योगदान आहे. ते म्हणजे शांताबाई शेळके आणि मंगेशकरांचे स्नेह आपल्याला माहिती आहे. बरेच वर्षाचा खूप चांगला स्नेह आहे त्यांचा. एकदा जेवणाच्या टेबलवरती शांताबाईंना एक सहज ओळ सुचली, तुम्ही माझ्या पदराचा शेवका ओढीला. म्हणजे जेवणाच्या टेबलवर सुचलेलं आहे. तर त्यातून पुढे पूर्ण गाण्याची निर्मिती झाली की म्हणजे रेशमाच्या रेगांनी लालकाळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दाव मी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला. बाळासाहेबांनी अट घातली की याच्यावरती तुम्ही गाणं लिहा आणि शांताबाईंनी गाणं पूर्ण लिहिलं. पण एक अट घातली त्यांनी अशी, त्या म्हटल्या की दीदींना लता तू ह्याचं संगीत दे. आणि संगीत दिलं आनंदघन लता मंगेशकर यांनी. आता बाळासाहेबांकडे म्हणजे मंगेशकरांकडे सगळं इनहाऊस असतं, त्यामुळे घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे. साहजिकच स्वर आशाताईंचा, संगीत दिदींचं आणि शब्द शांताबाईंचे. रेशमाच्या रेगांनी लालकाळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामे काढीला, हात नगालो माझ्या साडीला. मला वाटतं सगळ्या भक्तिरसातून शृंगाररस हे सगळे नवरसांपैकी असं रसांचा आपण आनंद घेतलेला आहे. आता आपण एवढ्यावरच थांबलेलं नाही आहे. आता अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्याला म्हणायचं आहे, कारण तो एक रस पाचक रस आपल्याला आपल्या पोटामध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे काकूंच्या कुटुंबियांच्या वतीनं मी सगळ्यांना प्रेमळ आग्रह करतो की कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाही आहे. आता जेवणाचं पण सुरुवात होईल. काकूंना पुन्हा एकदा मी अभिष्टचिंतन करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांना नमस्कार.